अंतरवाली सराटीमध्ये पोहोचताच मनोज जरांगेंनी भुजबळांवर पुन्हा एकदा निशाणा साधलाय। भुजबळांना दंगली घडवायच्या आहेत असा आरोप जरांगेंनी केलाय। तर त्यांचा हेतू साध्य होऊ देऊ नका असं आवाहन देखील जरांगेंनी मराठा बांधवांना केलंय। आणि त्याचबरोबर कोणत्याही ओबीसी बांधवाला त्रास देऊ नका, जाती जातीमध्ये भांडण करू नका असं आवाहनही जरांगेंनी मराठ्यांना केलंय। आणि त्याचबरोबर 6 जुलैपासून पहा काय होतं ते असा इशाराही जरांगेंनी दिला। छत्रपती संभाजीनगरमध्ये उपचार घेतल्यानंतर आज मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना डिस्चार्ज देण्यात आलाय आणि त्यानंतर ते अंतरवाली सराटीमध्ये देखील दाखल झालेत। फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये जरांगेंचं स्वागत करण्यात आलं, तर महिलांनी जरांगेंचं औक्षण केलंय आणि यावेळी जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली आहे। आता जरांगे आंदोलनाची पुढील दिशा ठरवणार आहे। शेवटी मराठ्यांनी जे छगन भुजबळांचं स्वप्न आहे दंगली घडवण्याचं ते मराठ्यांनी पूर्ण नाही होईल। एकही शब्द आपण आपल्या शेजारच्या गावाला करायचा नाही। आपले ते शिवभाऊ ते इतके घाणेरडे बोलले तरी आपण एकानं त्यांना उत्तर द्यायला नाही। एकानं सुद्धा ते सांगत हे आंदोलन कधी ना कधी तर आपलं संपणार आहे, त्यांचंही संपणार आहे। तेव्हा नाशिकवाला सांगा छगन भुजबळ सांगू द्या ते भरेल झाली, पण शेवटी जर भोगायची वेळ आली ना तर गोरगरीब ओबीसीला गोरगरीब मराठ्याला भोगायला लागले कोणीच येणार नाही। म्हणून आपण बारकाईने विचार करतोय यांना विरोधक मानायचं नाही। आपल्याला कितीही आपल्या विरोधात जातीवाद केला, जातीभेद केला, मी सांगतोय हे शांततेत ऐका। कधी नव्हे ते माझी जात खूप दिवसांनी एकत्र झाली, त्यामुळं कितीही कोणी जातीवाद केला, कितीही टोळ्या एकत्र आल्या, आपल्याकडून जातीवाद करायचा नाही। छगन भुजबळ तुम्हाला एक सांगतोय, तो जितकं करशील तितके मराठी व्हायला लागले। इतका फायदा व्हायला लागलाय तो आम्हाला माझ्या समाजाला। आमचे लोक बांबू घेऊन येत कपाचं ठोकले घेऊन मोठा खोटा ठोकले। तुला कसं कळणार? आम्हाला काही कळणार तो इथे येऊन आमच्या शिवाशेजारी आमच्या कडे लावले मोकळा झाला। अख्खे महाराष्ट्रातले मराठी एक झाले। किती सोपं झालं मला। कमून कळा तुम्ही जितकं करता तितका सामाजिक होईल।